स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सूरज कानडेजी, जे गेल्या 10-12 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आत्तापर्यंत तसे एका अर्थानं शेकडो प्रोजेक्ट्स त्यांचे पूर्ण झालेले आहेत. जास्त करून रेसिडेन्शियलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांचा आजपर्यंतचा हा अनुभवाचा प्रवास कसा होता, एकंदर प्रवास कसा होता आणि शैक्षणिक प्रवास कसा होता आणि पुढची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं, की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण या क्षेत्रात यावं? काय सांगाल? ॲक्च्युअलमध्ये माझं शिक्षण हे झेडपी हायस्कूलमध्येच झालेलं आहे खेडेगावमध्ये. नंतर 11वी-12वी मी लातूरमध्ये केलेलो आहे आणि इंजिनिअरिंग सोलापूर ऑर्चिड कॉलेजमध्ये झालेलं आहे. पण कुणामुळे असं वाटलं या क्षेत्रात यावं? तसं पाहायला गेलं तर खरं सांगायचं म्हणताना इंजिनियर हा काय असतो हे आम्हाला खरंच माहिती नव्हतं. या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर हे लकीली आम्ही ह्या क्षेत्रामध्ये गेलो. आलं. पण मग आता एवढ्या वर्षानंतर वाटतं का की आपण योग्य क्षेत्रात आलोय, हां, नक्कीच. का दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात गेलो असतो तर बरं झालं नाही, असतं? नाही. जिथे आलोय तिथं बेस्ट करणं आपलं काम. बरोबर, बरोबर. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर हं. जो दुसरा टप्पा येतो तो म्हणजे की आपला पहिला प्रोजेक्ट. हो. आणि बऱ्याचदा असं होतं की तो पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक वेगळा स्ट्रगल असतो हो, सिव्हिल हो. इंजिनिअरच्या आयुष्यात. हं. तर तुमच्यासाठी तो स्ट्रगल कसा होता? पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला? कोणता मिळाला? कसा पूर्ण झाला? काही दडपण आलं का? हो. या सगळ्या आठवणी आम्हाला हव्यात. ॲक्च्युअलमध्ये मी पहिल्यांदा कंपनीमध्ये एक्सपिरियन्स घेण्यासाठी काम केलेलं आहे. पण तिथलं स्ट्रगल पाहून रात्री नाही का सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत वगैरे ते नाही जमलं. स्वतःचा व्यवसाय चालू केला. एवढं कष्ट केल्यानंतर म्हणजे स्वतःचा व्यवसाय केला तर त्यात जास्त सक्सेस आहे. अच्छा. हो. आणि त्यामुळे मग स्वतःची हो, हो, हो. कन्सल्टन्सी आणि स्वतःची कन्सल्टन्सी आपला म्हणजे सेवा जर चांगली दिली आपण कस्टमरला, बरं. नक्कीच त्यातून आपल्याला फायदा होतो हं. आणि त्या फायद्याला बघून माणूस आणि जास्त करतो. मग कन्सल्टन्सी सुरू केल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कुणाचा मिळाला? त्याबद्दलची अं, काय आठवण? एक मित्राने दिलेला मला पहिला प्रोजेक्ट. बरं. कारण पहिल्यांदा विश्वास जास्त ठेवत नाहीत. हा नवीन आहे, कसा करणार? हे असे जास्त प्रश्न कस्टमरच्या पण मनात असतात बरोबर. आणि त्यामुळे जवळच्या माणूस कुठला तरी देतो आणि तो चांगला केल्यानंतर परत स्पीड त्याची डबल होते. हं, हं, हं. बरं, ठीक आहे. आता या काही तांत्रिक मुद्द्यांकडे हं, ते म्हणजे आता तुम्ही तुळजापूरसारख्या इथल्या ठिकाणी काम करताय किंवा हं. आजूबाजूच्या परिसरात. इथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, आहे ना. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? अकुशल कामगारांना कसं आहे, ह्यातल्या तांत्रिक बाबी ज्या असतात, की स्टील काय करतो काम, सिमेंट काय काम करतं, हे त्यांना माहीत नसतं. मग ते आधांतरी टाकणं स्ट्रक्चरला काहीतरी ज्या हेवी स्ट्रक्चर जसे जसे होत जातात, तसे क्वालिटी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अकुशल कामगारांकडून ते सहसा तेवढं शक्य होत नाही. अ, त्यामुळे आम्ही जास्त करून तर कुशल लावायचा प्रयत्न करतो. बरोबर. दुसरं आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्त्वाची हं. असते. म्हणजे आपण रचना किंवा हो, आराखडा हो. ज्याला हं. म्हणतो. तर अशा प्लॅनवर तुम्ही कसं काम करता किंवा त्याला किती महत्त्व देता? आता महत्त्व म्हणून द्यायचं म्हणून सांगायचं गेलं तर, मी ज्या टायमाला काम करत होतो, हं. अ, तर प्लॅन करताना लोकं म्हणायचे, की आम्हाला WC बाथरूम घराच्या बाहेर द्या. पण आता 10 वर्षातच अशी कंडिशन आहे, की प्रत्येकाला बेडरूमला अटॅच बाथरूम पाहिजे. की एवढं फास्ट चेंज होत आहे. तर आपण घराचा पुढचा 10-20 वर्षाचा विचार करून व्यवस्थित प्लॅनिंग केली, तर ते फंक्शनमध्ये जास्त दिवस राहू शकतं. बरोबर. दुसरं तुम्ही आता रेसिडेन्शियलमध्ये काम करताय, तर बऱ्याचदा तुम्ही एक वाक्य कस्टमरकडनं ऐकलं असेल. हं. ते म्हणजे की आमचं बजेट एवढं नाहीये किंवा हां, एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. हां. आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं बरोबर जे आहे. जास्त दीर्घकाळ टिकेल. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा हं. या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता अशा वेळी? हा खरं तर खूप कठीण प्रश्न आहे बरं का. कारण कमी किमतीत जास्त देणं हे इंजिनिअरला पण थोडंसं कठीण जातं. कारण पैसे आपण आपल्या खिशातून तर घालवू शकत नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल बाबी आम्ही जास्त लक्ष देतो त्यावेळेस. हं. आणि जे फिनिशिंग आयटम आहेत, जसे की पी-ओ-पी, वॉलपुट्टी ह्या थोड्याशा कमी करतो. पण स्ट्रक्चरल बाबी जी आर-सी-सी फ्रेम स्ट्रक्चर आहे, ती क्वालिटीच देण्याचा प्रयत्न करतो. बरं. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे या हं. सगळ्यापेक्षा ते म्हणजे तुम्ही मूळचे इथले आहात. तुम्ही हां. तुळजापुरात लहानाचे मोठे झालाय. जसं तुम्ही आता म्हणलं हे क्षेत्र झपाट्यानं हो, बदलतंय. हो. तसं तुम्ही तुळजापूरचा पण एक पर्यायानं विकास प्रवास बघितला. बघितलाय. हं. धाराशिव जिल्ह्याचा पण एक हो. बघितलाय. तर हा प्रश्न असा आहे की धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हं, असं जर एक तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून विचारलं हं, तुमचं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? तर एक इंजिनिअर म्हणून हं, पुढच्या 10-15 वर्षात आता या क्षेत्रात काम झालं पाहिजे हं, किंवा हं. या सेक्टरमध्ये काम झालं पाहिजे, तर हं. धाराशिव जिल्ह्याला आपण पुण्या मुंबईसारखं पुढे नेऊ शकू. खरं सांगायचं म्हणताना प्रायव्हेट सेक्टर एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करतं ना, पण गव्हर्नमेंट जे प्रोजेक्ट आहेत,
एवढे डिले आहेत 15-15, 20-20 वर्ष मी बघतोय चालू झालेत. मला जसं कळतंय चालू झालेत ना आणि कम्प्लिशन नाही आहे. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मोठे आहेत पण कंप्लीट होत नाहीत, हेच दुर्दैव आहे. बरोबर. हम्म. तर पण मग अशा वेळेला आणि शासनानं काय अजून म्हणजे जरी केलं? झालं, हं, जरी प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तरी तो फंक्शनल पूर्ण होत नाही. हं, आणि एक प्रोजेक्ट आहे माझ्यासमोरचा अंडरग्राऊंड गटरचा. हं. ॲक्च्युअलमध्ये पाणी पूर्ण जातच नाहीये, तर त्या प्रोजेक्टचा अर्थ काय? प्रो एक्सपिरियन्स्ड पर्सन तिथं नाही पाहिजे पाहिजे, बरोबर आहे. गव्हर्नमेंटचा. हो. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, की शासनाने या सगळ्याला गती देण्यासाठी काय करावं लागेल? थोडं प्रायव्हेट सेक्टरचा बी इन्व्हॉल्वमेंट केली तर काम पण क्वालिटी होईल आणि कामात वेळेत होईल असं मला वाटतं. बरोबर. हं. दुसरं या क्षेत्रात आता जे पुढचे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर येत आहेत, हं, हं. फ्रेशर्स येत आहेत, हं, हं. त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल? आवड असेल तर नक्कीच या क्षेत्रामध्ये. जेवढं करचाल तेवढं कमी आहे. कारण ओके. ब्रँचेस खूप आहेत. बरोबर, रोड लाईन आहे, बिल्डिंग आहे, ब्रिजेस आहेत, वॉटर रिसोर्स आहे, भरपूर आहे करण्यासारखं. बरोबर. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो तुमची स्वतःची ओळख बनलाय हं. किंवा तुमच्या नावावरनं लोकं हो, ओळखतात हो, हो. असं? आता नवीन बस स्टँड समोरचंच आहे. बरं. अपार्टमेंट आहे G+5. 5-6 प्रोजेक्ट आहेत असे, जे की काय त्याच्यात G+. स्पेशालिटी आहे किंवा काय वेगळं आहे असं? डिझाईन छान दिलेली आहे आणि मेन जागेत असल्यामुळे ते जास्त उठून हायलाइट दिसतं. होतं. हो, हो. बरं, बरं. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आली, आव्हानं हां. आली आणि त्या आव्हानावर कशी मात केली? ज्या टायमाला आपण सुरुवात करतो ना, खऱ्या अडचणी त्याच टायमाला येतात. मी ज्या टायमाला नवीन आलतो ना, तर एकदम डोंगरामध्ये प्रोजेक्ट दिलेला, जे की लेवल डिफरन्स जास्त होता. त्या टायमाला आलेला आहे, की पाठीमागून बिल्डिंग 3 मजली दिसते, समोरून 2 मजली दिसते. ओके. हो. जास्त अडचणी तुम्ही सुरुवातीच्या काळातच जास्त अडचणी येतात. बरोबर. दुसरं स्टील जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनमध्ये घेतो, तेव्हा साधारणपणे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे? डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ त्याची, या 2 गोष्टी आहेत. आणि त्यात मी पर्सनली कंपनी पण बघत असतो. बरं, बरं. म्हणजे जी टॉपच्या कंपन्या आहेत, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत. हां. त्यात तुमची पण एक येते. क्या बात आहे. हं. मग तुम्ही आयकॉन स्टील याच्यापूर्वी कधी हो, वापरलंय का? वापरलं. नक्कीच, आणि नक्कीच. तुमचं प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा हो. आहे अनुभव? प्रोडक्ट म्हणून पण छान आहे, सर्व्हिस पण बेटर आहे. ओके. हो. येस. हे होते इंजिनियर सूरज कानडे सर आणि त्यांनी सांगितलं तसं त्यांचा आत्ताचा हा प्रवास, आत्तापर्यंत सांगितला प्रवास, त्याच्यात केलेले प्रोजेक्ट्स आणि अर्थातच भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून हो, नक्कीच. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक ओके. शुभेच्छा. धन्यवाद.